आमचे मागणे आहे, आता आम्ही दीड या 2 वर्षापासून कंटिन्यू निवेदन देत आहोत नगर परिषद आणि माननीय जिल्हाधिकारी यांना. पण दीड वर्षापासून आत्तापर्यंत कोणताही समाधान आमचं झालेलं नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे का नगर परिषद हद्दीतील जेवढी एरिया आहे, जे शहरात पूर्ण एरिया, त्याच्यामध्ये नाली आणि रोड, स्ट्रीट लाईट आणि मिळकत पत्रिका, प्रॉपर्टी कार्ड, आणि आत्ता दीड वर्ष झाला आत्तापर्यंत कोणतंही म्हणजे जे काही नालीचं काम आहे, रोडचं काम आहे, काहीच नगर परिषदनं केलेलं नाही आहे. बोरिंगचं काम आहे, स्ट्रीट लाईटचं काम आहे, एकही नगर परिषदनं केलेलं नाही आहे. माननीय जिल्हाधिकारीने सुद्धा निवेदन दिलेलं आहे आम्ही वारंवार, आणि नगर परिषदने सुद्धा वारंवार निवेदन दिलेलं आहे. त्याच्यानंतरही आत्तापर्यंत कोणत्याच मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या नाही आहे. म्हणून आम्ही आता शेवटचं पर्याय म्हणून ठिय्या आंदोलनचं आंदोलन केलं आहे आजपासून. तर आता आमचं ठिय्या आंदोलन जेवढा दिवस चालणार आहे, 2-3 दिवस जे काही चालत ते चालत. त्याच्यानंतर समजा 2-3 दिवसातही हे मागणे आमच्या पूर्ण झाले नाही तर आम्ही आमरण उपोषणचा इशारा दिलेला आहे ह्या नगर परिषदला. आणि मेन विषय म्हणजे प्रॉपर्टी कार्डचा विषय. प्रॉपर्टी कार्ड जे आहे, यवतमाळ तालुक्यामध्ये 40 गावाला प्रॉपर्टी कार्ड भेटलेले आहे. वर्धेमध्ये सुद्धा प्रॉपर्टी कार्ड दिलेले आहे. त्याच्यानंतर जे काही भाजपचे मंत्री आहे बावनकुळे, त्यांना प्रॉपर्टी कार्डच्याबद्दल घोषणासुद्धा केलेली आहे. प्रॉपर्टी कार्डसुद्धा वाटपसुद्धा झालेलं आहे. पण यवतमाळ शहरानं काय झालं तर यवतमाळ शहरामध्ये एकही प्रॉपर्टी कार्ड देत नाही. आम्ही वारंवार निवेदन दिल्याच्या नंतरही तर प्रॉपर्टी कार्ड न भेटल्यामुळे त्यांना घरकुलची ते वंचित आहे. त्याच्यानंतर जे काही प्रॉपर्टी कार्डच्या भरोशावर जे काही घरकुलची सुविधा भेटते, या सरकारी योजना भेटते, जे काही आहे ते सगळ्या याच्याशी वंचित आहे. म्हणून आम्ही आज हे ठिय्या आंदोलन घेतलेलं आहे.